नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. मंडळी, आजचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे. तर मी आशा करते की तुम्ही सर्वांनी खूप सारं या व्हिडिओला प्रेम आणि आशीर्वाद द्याल. तर तुम्ही सर्वांनी खूप जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करायचा आहे आणि स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे. तर मंडळी, मी आज चालले आहे कोल्हापुरातील एक अशा शांत ठिकाणी जिथे रामलिंग मंदिर आहे. या रामलिंग मंदिराला मी भेट देण्यासाठी चाललेले आहे. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर श्रीराम आणि भगवान शंकर यांच्या महतीसाठी प्रसिद्ध आहे. 14 वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते अशी माहिती पुराणात मिळते. आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगरात कुशीत गर्द वनराईत वसलेलं हे रामलिंग मंदिर आहे. इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातल्या मंदिराची अनुभवी देतो. सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. इथे गेली 100हून अधिक वर्ष अखंडपणे सुरू असलेले धुनी म्हणजेच अग्निकुंड आहे. या महाराजांनी पेटवून कार्यकारी या महाराजांनी पेटवल्यापासून जीवन चालू ठेवलेलं. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे. चारी बाजूने हिरवळ, कडक उन्हात ही आल्हाददायी असं शांत वातावरण आहे. श्री रामलिंग मंदिर हे एक अखंड दगडात कोरलेलं असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चा केली जाते. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्य होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले, पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. अशा वेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला. त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला. तो आजवर सुरू आहे. हा चमत्कार भक्तांना आजही त्या मंदिरातील गुहेमध्ये आणि मंडळी, आजही आपल्याला या मंदिरामध्ये गेल्यानंतर हे झरे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते. मुख्य स्थान गुहेत आहे. गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. गुहेत सर्वत्र पाणी झिरपते. गुहेच्या छताला मस्त लवणस्तंभ झालेले आहेत. बाहेर कुंड, त्यात अनेक मासे आणि कासव. आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिर आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहे. वनराईत मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप आहेत. या भागात धुळोबा, बाहुबली ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आणि श्रावणात इथे भाविकांची जास्त गर्दी असते. तिथे जाऊन दर्शन घेणाऱ्या फार लोकांना श्रीरामाच्या वास्तव्याची कल्पना आहे. तर मंडळी, आता आपण जातोय ते म्हणजे रामलिंग शेजारीच असणाऱ्या वरच्या साईडला आलमप्रभू मंदिर इथे भेट देण्यासाठी. तर चला तर पाहूया आलमप्रभू मंदिर. हे मंदिर 12व्या शतकातील आहे. आलमप्रभू यांच्या समाधीतून प्रकट झालेली ज्योत येथे आजही अखंड तेवत आहे. हे मंदिर शांत डोंगराळ परिसरात वसलेलं असून येथील शिदोबा मंदिर, महादेव मंदिर आणि महादेवाच्या निर्गुण ज्योतीचे दर्शन भाविकांना आध्यात्मिक शांती प्रदान करते. मंदिरात व्रजपीठावर शिदोबा देवाची पाषाण मूर्ती आहे. तसेच येथे महादेवाचे मंदिर आणि मुख्य गर्भगृहात निर्गुण ज्योती व शिवपिंडी आहे. मंदिराच्या आवारातच ध्यान गुफा आहे जिथे शांततेत ध्यान धारणा केली जाते. हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. महाशिवरात्र आणि बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हे मंदिर कोल्हापूरपासून जवळच असून
हातकणंगले मार्गे आळते गावात खाजगी वाहनाने किंवा बसेसने सहज पोहोचता येतं. शांत निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जे काही माझे व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर मंडळी, लवकरच आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, इथेच व्हिडिओचा मी एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.